आता पाहूयात विधान परिषद निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचा अंतिम जागा वाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। महायुतीकडून रायगडसाठी अनिकेत तटकरेंना उमेदवारी। युती धर्म पाळण्याच्या शिंदेंच्या सूचना। उद्या अनिकेत तटकरे अर्ज भरणार। शिवसेनेचे आमदार राहणार उपस्थित, तर शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यानंतरही रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व, तर विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी। अनिकेत तटकरेंचं भाषण। रायगडकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल। गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास महेंद्र थोरवेंनी व्यक्त केला। तर महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील, ते घेतील तो निर्णय मान्य असेल। सुनील तटकरेंची सावध भूमिका। विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागा जिंकणार। महायुती एक दिलाने निवडणूक लढवणार। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचीही माहिती। धाराशिव, भीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपाकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेट्टे होते इच्छुक। अहिल्यानगर विधान परिषदेसाठी मवियाकडून राणी लंकेंना उमेदवारी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून राणी लंके उमेदवारी अर्ज भरणार। राणी लंके खासदार निलेश लंके यांच्या पत्नी प्राजक्त तनपुरेंच्या पक्षप्रवेशानंतर राणी लंकेंना अहिल्यानगरमधून उमेदवारी। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट। भाजप शिवसेनेमध्ये फूट पडल्याची चर्चा। भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। तर मनोज जरांगेंनी सध्या त्यांचं उपोषण मागे घेतलंय। त्यांच्यावरती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। तर मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका। जरांगेंना दिलेली आश्वासनं सर्वांसमोर आहेत। जरांगेंना दिलेल्या आश्वासनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण करणार, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होणार। उपोषण केल्यानं जरांगेंची तब्येत खालावली। पुढील 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार। मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य। फक्त सातारा संस्थांच्या गॅजेटचा मुद्दा राहिलाय। महाधिवक्त्यांशी बोलून लवकरच तोडगा काढणार। शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन। सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा। त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावला ते समोर आलं पाहिजे। जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाण। माझ्या आणि माझ्या विरोधात असलेल्यांची नार्को टेस्ट करा। नाव न घेता मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। मनोज जरांगेंची राधाकृष्ण विखे, प्रसाद लाड यांच्या समोर विनंती। सरकार डबल ढोलकी। ओबीसींवर अन्याय, लवकरच रस्त्यावर उतरणार। विजय वडेट्टीवार आक्रमक, तर काँग्रेसनं तरी ओबीसींचं काय कल्याण केलं? विजय वडेट्टीवारांच्या टीकेला जरांगेंचा सवाल। जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। जरांगेंच्या मागण्यांची पहिल्यांदाच पूर्तता झाली। तायवाडेंची प्रतिक्रिया। तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही। बबनराव तायवाडेंचं भाष्य। आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली। तर आमच्या टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू। प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। आता वय दिवसभरातील राजकीय टॉप 9 सांगली सातारा विधान परिषदेसाठी मवियाकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी। पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटलांना उमेदवारी। बाळासाहेब पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीमधील सभेत घोषणा। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेमध्ये 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनं तर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 वर।
ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलेलं आहे. कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा, रोहित पवारांची मागणी. तर कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं भान ठेवायला हवं. रोहित पवारांच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार आमने सामने. दोघांच्याही कार्यकर्त्यांची आमने सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी. तर हे प्रेरणास्थळ येतं राजकारणासाठी नव्हे तर अहिल्यादेवींना अभिवादनासाठी यावं, राम शिंदेंची प्रतिक्रिया. तर अहिल्यादेवींच्या जीवनावर शासनाच्या वतीनं एक चित्रपट काढणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची माहिती. दरम्यान अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर. शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण बंद करा, आधी स्वतःचा इतिहास तपासा. कांद्याला हमी भाव देण्याच्या रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. शरद पवार कृषी मंत्री असताना किती वेळा कांद्याला हमी भाव मिळाला, नवनाथ बन यांचा रोहित पवारांना सवाल. मोदींच्या काटकसरीच्या आव्हानाला भाजपाकडून प्रतिसाद. मात्र राऊत थट्टा मस्करीत व्यस्त. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका. देवेंद्र फडणवीस सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवास करतात, संजय राऊत तयार आहेत का, बन यांचा सवाल. आज दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या. धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल. समाधान खिंडकरला पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देण्यावरून वादाची शक्यता. बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणात मृतांची संख्या 24 वर. हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी दोघांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात शोककळा. नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी. पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी. या प्रकरणामध्ये 4 पोलीस कर्मचारी निलंबित. मंत्री गिरीश महाजनांचा दौरा अचानकपणे ठरल्यानं पिंपरी चिंचवड पोलिसांची तारांबळ. रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या 4 चाकींना धक्का देण्याची पोलिसांवर वेळ. टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळीत हल्ला. संतप्त आंदोलकांच्या हल्ल्यात कल्याण बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत. पोलीस ठाण्यात निवेदन देण्यासाठी जाताना निदर्शकांकडून धक्काबुक्की. खासदार समर्थक आणि निदर्शक आमने सामने. हुगळीत तणाव. अभिषेक बॅनर्जींवर भाजपने केलेल्या हल्ल्याचा धिक्कार. अभिषेक बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्यावरून राऊतांचा भाजपवर निशाणा. तर भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली तेव्हा राऊत गप्प का होते. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी सरकार कटिबद्ध. जून अखेरीस शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवू. मंत्री उदय सामंतांचं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन. खरातवरील चित्रपटात अशोक खरातची भूमिका किरीट सोमय्या चांगली करतील. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं मिश्किल वक्तव्य. भोंदू खरातच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार यावर अंधारे बोलत होते. अंधारेंच्या सोमय्यांवरील वक्तव्याची कीव येते. दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया. खरातवरील सिनेमात अंधारेंची ही भूमिका आहे. दीपाली सय्यद यांचं वक्तव्य. तर खरातची भूमिका सोमय्या चांगली करतील अंधारेंनी केलं होतं वक्तव्य.